एका व्हिडिओ गेमसाठी तब्बल हजारो कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतात का? एका गेमची वाट पाहण्यासाठी लोक 10 ते 12 वर्षे थांबू शकतात का? आणि एका गेमच्या रिलीजमुळे जगभरामधील इतर गेम कंपन्या स्वतःचे गेम पुढे ढकलू शकतात का? आज आपण ज्या गेमबद्दल बोलणार आहोत ते फक्त गेमच नाही, तो एक कल्चर आहे, एक जगच आहे, वेगळ्या प्रकारचं एक वेळ आहे, एक भावना आहे. लाखो नाही, करोडो नाही, लोक गेल्या अनेक वर्षापासून दिवसाची वाट पाहत आहेत. तसेच तो दिवस अखेर आला आहे. कारण प्रश्न असा आहे, GTA 6 मध्ये असं काय आहे की जगभरामध्ये लोक एवढे वेडे झालेत. जेवढं लोक PUBG आल्यानंतर जेवढे वेडे झाले नव्हते त्यापेक्षा डबल आता एवढं GTA सारखी क्रेज निर्माण झालेलं आहे. आता किती वर्ष लागले? खरंच या बजेटबद्दल हजारो कोटीमध्ये आहे का? आणि या इतिहासातील सर्वात महागडा गेम आहे का? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज GTA 6 ची अशी माहिती जाणून घेणार आहोत की कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आज आपण बोलणार आहोत अशा गेमबद्दल ज्यांची चर्चा केवळ एक गेमिंग जगतामध्ये नाही तर संपूर्ण एक मनोरंजन क्षेत्रात सुरू आहे. चित्रपट असो, वेब सिरीज असो किंवा गेम, इतकी चर्चा कधीच फार कमी गोष्टीची झाली असेल. हा म्हणजे ग्रँड थेफ्ट ऑटो म्हणजे GTA. पण इथून सुरुवात होत नाही. ही गोष्ट तब्बल 1997 मध्ये त्या काळात एक रॉकस्टार नावाची गेम कंपनीने मोठी आली होती. त्याने एक छोटासा गेम तयार केला होता, त्याचं नाव ग्रँड थेफ्ट ऑटो. त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की असा गेम इतिहास घडवणार. त्यानंतर GTA 3 आला, संपूर्ण गेमिंग इंडस्ट्री बदलून टाकली. पहिल्यांदाच लोकांना पूर्ण शहर फिरण्याची मोकळीक मिळाली होती. तुम्ही त्यात कार चढवू शकत होतात, मिशन करू शकत होतात, अशा अनेक काही ते टास्कस असतात. त्यानुसार त्या गेमच्या एक नियमानुसार ते करू शकतात, हवे तिथे फिरू शकतात. पण इथूनच ओपन वर्ल्ड गेमची सुरुवात खरी झाली. त्यानंतर वाईस सिटी, सॅन अँड्रेस, GTA V आणि मग 2013 मध्ये GTA V. आज ही GTA V इतिहासातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या गेम्सपैकी आहे. 2013 पासून त्याचे सुमारे 23 कोटी प्रति विकले गेले. आजही मोठ्या प्रमाणावर हा गेम खेळला जातो. पण त्यानुसार लोक एकच प्रश्न विचारतात की GTA 6 कधी येणार? 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तब्बल दशकातून अखेर काही प्रतीक्षेनंतर रॉकस्टार GTA 6 ची घोषणा केली. एवढी क्रेज का? कारण रॉकस्टार हा वर्षाला गेम बनवत नाही. ही कंपनी एकच गेम बनवते, पण असं गेम बनवते की ते लोक बघतच राहत असतात. पण असा बनवते की पुढचे 10 वर्ष लोक तेच खेळतात. त्या कारणामुळे प्रत्येक नवीन GTA ची हा गेम नसतो, तो एक जागतिक एक इव्हेंटच बनतो. ज्यानुसार हे पिक्चर समजा एक लॉन्च झाला, त्या प्रकारे कसं ऑडियन्स बघतात की बाबा असं आहे तसं आहे. पण ही गेम आहे, एक वेगळीच या गेमची क्रेज आहे, दुनिया आहे. तर मित्रांनो, पण संपूर्ण जग हा जिवंत होतो एक प्रकारच्या नावाने, याची क्रेज बनते. व तसेच त्याच्या हालचाली, त्याचे पोलीस, त्याची वाहतूक, हवामान, समुद्र, अशा अनेक काही टास्केस असतात. ज्याप्रमाणे देखील ते समुद्र, प्रत्येक गोष्टी एक वास्तववादी दिखावासाठी असे अनेक वर्षे संशोधन करण्यात आले. पण सर्वात मोठा प्रश्न, इतका पैसा कसा काय खर्च झाला? जगभरामधील विश्लेषणाच्या मते GTA 6 विकास खर्च 1 अब्ज ते 1.5 अब्ज डॉलर त्याहून अधिक असू शकते. जवळपास मित्रांनो, बुर्ज खलिफाला जेवढं खर्च झाला होता बांधकामाला, त्याच्या डबल त्याच्या आसपास खर्च झालेला आहे. रॉकस्टार आणि त्याची मूळ कंपनी टेक-2 या अचूक आकडा जाहीर केला नसून तरी CEOने खूप महाग असल्याचं मान्य केलं. म्हणजे भारतीय रुपयामध्ये आकडा हजारो कोटी रुपयाच्या घरात जातो. खरं अंदाज ठरलं तर GTA 6 हा आतापर्यंत सर्वात महागडा गेम ठरू शकतो. पुढील भागातमध्ये म्हणजे GTA 6 बनवण्यासाठी तुम्ही किती हजार रुपये म्हणजे लोकांना काम केलं. रॉकस्टारचे गुप्त डेव्हलपमेंट, ट्रेलर, इंटरनेट कसं हादरलं, GTA 6 मध्ये नेमकं नवीन काय आहे आणि हा गेम इतका रिअल का वाटतो, असं सर्व गोष्टी तेथे विचारण्यात आले गेले होत्या. पण अशा काही गोष्टीनुसार ते त्यांच्या आतापर्यंत मित्रांनो, पण एवढ्या मोठ्या गेमचे मागे काहीतरी एक प्रोग्रामर नसतात, त्यामागे असं प्रचंड टीमचे वर्क असतात. रॉकस्टार गेमने जगभरामध्ये अनेक स्टुडिओ आहेत. यामध्ये अमेरिका आहे, कॅनडा आहे, युनायटेड आहे, किंगडम आहे, भारत आहे, इतर देशातील टीम्स सहभागी होतात. आणि त्यानुसार त्यांच्या GTA 6 च्या विकासामध्ये हजारो कर्मचारी, अनेक वर्ष काम करणाऱ्या टीम्स सहभागी झालेला असून कंपनीने अचूक आकडा जाहीर केलेला नाही. रॉकस्टारच्या इतिहासामध्ये सर्वात मोठे प्रकल्पापैकी हा एक गेम मानला जातो. गेम डेव्हलपर्स, प्रोग्रॅमर्स, AI इंजिनियर्स, 3D आर्टिस्ट, ॲनिमेटर्स, लेखक, म्युझिक टीम, साऊंड इंजिनियर्स, परत व्हॉइस ॲक्टर्स, टेटर्स
अशा अनेक विभागामध्ये छोट्या एका गोष्टीमध्ये जवळपास अनेक सॉफ्टवेअर इंजिनियर्स लोकांचा, कॉम्प्युटर इंजिनियर्स लोकांचा उपयोग होतो. इतका वेळ का लागला? अनेकांना वाटतं की गेम बनवायला 10-12 वर्ष लागतात, पण अगदी उत्तर सोपं नाही. कारण रॉकस्टार फक्त गेम बनवत नाही, तर एक जिवंत दुनिया वेगळीच आहे. कल्पना करा की तुम्ही एका शहरामध्ये फिरत आहात, रस्त्यावर लोक चालत आहेत, कोणी फोनवर बोलत आहेत, कोणी दुकानात जात आहे, कोणी पोलिसांना पाहून पळत आहेत, वाहने नियम पाळत आहेत, हवामानात बदल आहे, समुद्राच्या लाटा बदलत आहेत. हे सर्व एकाच वेळेस सुरळीत चालण्यासाठी लाखो ओळींचा कोड लिहावा लागतो. जवळपास कोडिंग, डिकोडिंग ह्या सर्व गोष्टींची बाबतीत तिथे चालू असतात. पण गेममधील AI प्रगत आहे. आजच्या काळामध्ये AI शब्द सर्वत्र ऐकायला मिळतो. पण GTA 6 अशी गेम आहे की NPCs म्हणजे एक गेममधील सामान्य पात्र अधिक नैसर्गिक वागतात, जे परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देतात. अपघात झाला तर लोक थांबतात, पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. गेम पूर्वीपेक्षा अधिक वास्तववादी वाटतो. त्यानुसार गेमचा नकाशा किती मोठा आहे. GTA 6 पुन्हा एकदा वाईस सिटीमध्ये घेऊन गेलेला आहे. हा जुना व्हिडिओ वाईस सिटीसाठी नाही, त्याचा आधुनिक रूप आहे. त्यासोबत आजूबाजूचे नवीन भाग, ग्रामीण परिसर, समुद्रकिनारे, महामार्ग, विविध वातावरण दिसते. उद्देश फक्त मोठा नकाशा बनवण्यासाठी नसतो, तर हा जिवंत वाटण्याचा असतो. GTA 6चा ट्रेलर इतका व्हायरल होतो का? कारण काही तासातच इंटरनेटवर प्रचंड चर्चा सुरू झाली. यूट्यूबवर तर विक्रम वेगाने कोट्यावधी व्ह्यूज मिळू लागले. सोशल मीडियावर, इंस्टाग्राम, एक्सवर, फेसबुक, रेडिट सगळीकडे फक्त एकच चर्चा, GTA 6. इतकंच नाही तर अनेक गेम कंपन्या स्वतःच्या मोठ्या घोषणा ढकलल्या होत्या, कारण त्यांना माहीत नव्हतं की GTAचं एवढं क्रेज असेल. त्या दिवशी लोकांचं लक्ष फक्त रॉकस्टारकडेच असणार. लोक एवढे वेडे का झाले? कारण याचा फक्त ग्राफिक्सच नाही, GTA हा लोकांच्या आठवणीचा एक भाग आहे. कोणीतरी शाळेत असताना GTA सॅन अँड्रेस खेळ असेल, कोणीतरी कॉलेजमध्ये GTA V. आज तेच लोक नोकरी करतायत. काहीचं लग्न झालं, GTA 6 मात्र वाट सोडली. हा फक्त गेम नाही, एका पिढीचा आठवणीचं एक जोडलेलं नाव असेल. रॉकस्टार इतकी गुप्तता का पाळते? कारण मित्रांनो, कंपन्या गेमच्या सतत माहिती देत नसतात, कारण त्यांच्या काही लीक्सनुसार, कंपनीनुसार त्यांच्या काही गोष्टी असतात. त्यानुसार त्यांच्या अचानक एक ट्रेलर रिलीज करते, लोकांची उत्सुकता आणखी वाढते. मार्केटिंग मास्टर स्टॉक म्हणतात त्याला. असं काही सर्व गोष्टी ते होत आहेत. तो येणाऱ्या काळामध्ये आता तर गेम लॉन्च झालेला आहे. जवळपास त्या गेमला खरेदी करण्यासाठी किती हजार रुपये तर लागण्याची शक्यता आहे. आणि त्या गेमनुसार आता येणाऱ्या काळातच कळेल की तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नवीन येत असतात, त्यामुळे आत्ताच आपला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे मित्रांनो, असेच काही नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला सहभागी करा.